वेलकम टू ऑल ऑफ यू. तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे आपल्या साहित्य विवर या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर. आणि या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर आपण PYQ ची म्हणजे एमपीएससीने विचारलेले जे काही प्रश्न आहेत, आजपर्यंत ज्या काही प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत त्यामध्ये विचारलेले जे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहेत ते आपण घेत आहोत. तर याआधी सुद्धा आपण बरेचसे लेक्चर घेतलेले आहेत आणि आता सध्या आज आपण कंबाईन ग्रुप बी एक्झाम आहे जी 2024 ची म्हणजे एक्झाम होती, परंतु ती 2 फेब्रुवारी 2025 झाली होती. त्यामध्ये आलेल्या म्हणजे त्या पेपरमध्ये आलेले जे काही PYQ आहेत ते आपण कव्हर करत आहोत. तर आजचा आपला सब्जेक्ट आहे, महत्वाचा टॉपिक आहे इकॉनॉमिक्स. या विषयाशी संबंधित PYQ आपण इथे आता आज कव्हर करत आहोत. याआधी आपण इतिहास, भूगोल तसेच पॉलिटी, राज्यव्यवस्था आहे त्याबद्दल जे काही PYQ आहेत ते कव्हर केले आहेत. त्याच्या लिंक आहेत तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जातील. या व्यतिरिक्त बरेचसे GS संबंधित लेक्चर सुद्धा आपण घेतलेले आहे. तसेच मराठी व्याकरणची आपली सिरीज सुद्धा आहे आणि याआधी आपण वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे, तसेच सिनोनॉम सिरीज आहे, त्यावर सुद्धा बरेचसे लेक्चर घेतलेले आहेत. आणि याशिवाय आपण डेली शॉर्ट्स अपलोड करत असतो. तर आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे पोस्ट या सेक्शन मध्ये तुम्हाला PYQ चा सराव करण्यासाठी दररोज नवनवीन PYQ तसेच नवनवीन जे काही करंटशी रिलेटेड माहिती असेल किंवा अपडेटेड नोटिफिकेशन असतील, जाहिराती असतील, त्या सगळ्या आपण पोस्ट सेक्शन मध्ये टाकत असतो. तर अशा प्रकारे काही म्हणजे माहिती या चॅनल बद्दल मी तुम्हाला सांगितली. तर आजचा आपला मुख्य सब्जेक्ट म्हणजे इकॉनॉमिक्स या विषयाशी रिलेटेड PYQ आपण कव्हर करत आहोत. मग कोणत्याही प्रकारचा वेळ न गमावता आपल्या PYQ ने आपण सुरुवात करूया. हा इथे इकॉनॉमिक्सचा पहिला प्रश्न आहे. खालीलपैकी कोणते विधान औद्योगिक कामगारांसाठीच्या ग्राहक किंमत निर्देशांकाबद्दल खरे आहे, असा प्रश्न आहे. प्रश्नपत्रिकेमध्ये 21 क्रमांक A सेटचा हा प्रश्न आहे आणि इकॉनॉमिक्सचा पहिला प्रश्न आहे. ठीक आहे, अशा प्रकारे या प्रश्नाबद्दल. आता यामध्ये 4 विधाने दिलेली आहेत आणि काही ऑप्शन दिलेले आहेत. आता विधानांपैकी आपण बघतो, सुरुवातीला विधाने वाचून घेते आणि नंतर आपल्या ऑप्शनकडे जाऊ आणि उत्तर पाहू आणि नंतर अनालिसिस घेऊ. ठीक आहे, तर आता प्रश्न विधान आहे. पहिलं विधान अ विधान सांगते, हे भारतातील सर्व कामगारांना लागू होते मग त्यांचे कार्यक्षेत्र कोणतेही असो. दुसरं विधान आहे ब, केवळ किमान वेतन निश्चित करण्यासाठी हे वापरले जाते. क आहे, हे वस्तू आणि सेवांच्या एका निश्चित बास्केटवर आधारित आहे जे कधीही बदलत नाही. आणि ड विधान आहे, औद्योगिक कामगारांना वाजवी वेतन मिळवून त्यांचे जीवनमान चांगले राखण्यास हे मदत करते. अशा प्रकारे 4 विधानं दिलेले आहेत. आता ऑप्शन आहे फक्त अ, फक्त क, फक्त ड आणि अ आणि ब दोन्ही. अशा प्रकारे यापैकी खरे विधाने कोणते आहेत अशा विचारलेलं आहे. प्रश्नामध्ये लक्षात ठेवा, खरं, खोटं, चुकीचे किंवा बरोबर नाहीत, बरोबर आहेत, प्रत्येक गोष्टी आहेत त्याच्या खाली काय करायचं, अंडरलाईन करायची किंवा तुम्ही इथे नोट करायचं. कारण बऱ्याच वेळा नाही असते तिथे आपण असते असं वाचतो किंवा असते त्या ठिकाणी नसते असं आपल्याकडून चूक होऊ शकते. कारण याआधी असे प्रश्न पडलेले आहेत त्यामध्ये आयोगाने मुद्दामून बरोबर नाही, चुकीची नसणारी विधाने असे वेगवेगळे प्रश्न विचारलेले आहेत, म्हणून लक्षात ठेवा. तर इथे आपल्याला खरे विधाने विचारलेले आहेत. आणि कशाबद्दल हा प्रश्न आहे, औद्योगिक कामगारांसाठीच्या ग्राहक किंमत निर्देशांकाबद्दल हा प्रश्न आहे. तर आपण स्टेटमेंट पाहू. आता मी तुम्हाला एक ट्रिक सांगते, या प्रश्नाचा तुम्हाला कुठल्याही प्रकारचा नॉलेज नसताना हा प्रश्न तुम्ही कसा सोडवू शकता. आता समजा तुम्हाला 0 नॉलेज आहे आणि प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे, तर कशा पद्धतीने तो प्रश्न तुम्ही टॅकल करू शकता. आता तुम्ही हे समजा हा ग्राहक किंमत निर्देशांक आहे, कधी ऐकला नाही, सॉरी म्हणजे औद्योगिक कामगारांसाठीचा ग्राहक किंमत निर्देशांक आहे, तो तुम्ही कधी ऐकलाच नाही आणि त्याबद्दल तुम्हाला माहिती नाही, इकॉनॉमिक्स तुम्हाला माहितीच नाही. तर अशा वेळेस हा प्रश्न कसा सोडवायचा ते आपण आता इथे बघणार आहोत. तर बघा ट्रिक, आता प्रत्येक विधान व्यवस्थितरित्या बघा. हे विधान भारतातील सर्व कामगारांना लागू होते मग त्यांचे कार्यक्षेत्र कोणतेही असो. एक्स्ट्रीम शब्द जेव्हा येतात, जसं कोणतेही असो, केवळ किंवा कधीच बदलत नाही अशा प्रकारचे, किंवा जास्तीत जास्त, अधिकाधिक, कमीत कमी अशा प्रकारचे शब्द येतात, फक्त, थोडे, फार असे शब्द येतात, त्यावेळेस आयोग तुमची फसगत करण्यासाठी असे शब्द टाकत असते. तर लक्षात ठेवा, त्यामध्ये हे जे पहिलं विधान आहे त्यामध्ये सांगितलेलं आहे की हे भारतातील सर्व कामगारांना लागू होते मात्र त्यांचे कार्यक्षेत्र कोणतेही असो. मी तुम्हाला जसं सांगितलं एक्स्ट्रीम शब्द आहे कोणतेही, म्हणून हे विधान कसं आहे, चुकीचं आहे. ठीक आहे, इथे काय सांगितलंय, केवळ किमान वेतन निश्चित करण्यासाठी वापरले जाते. फक्त केवळ किमान वेतन निश्चित करण्यासाठीच वापरले जाते का?
विधान सुद्धा कसं आहे, चुकीचं आहे. कारण ते केवळ नाही वापरलं जात. केवळ वेतन निश्चित करण्यासाठी नाही, इतरही कामांसाठी ते वापरले जाते. नंतर आपण बघतो विधान काय सांगते, हे वस्तू आणि सेवांच्या एका निश्चित बास्केटवर आधारित आहे. विधान बरोबर आहे. जे कधीही बदलत नाही, जे कधीही बदलत नाही हे विधान मात्र चुकीचं आहे. जे वस्तू आणि सेवांच्या एका निश्चित बास्केटवर आधारित आहे हे बरोबर आहे. परंतु ते कधीही बदलत नाही, यामुळे हे विधान काय होते, चुकीचं होते. म्हणजे कारण हा एक्स्ट्रीम शब्द आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपण 3 विधानं बघितली, जी आपल्याला त्यामध्ये एक्स्ट्रीम शब्द, एक्स्ट्रीम वर्ड सांगितलेले आहेत, जे कधीही बदलत नाही किंवा केवळ किंवा कार्यक्षेत्र कोणतेही असो, असं आपल्याला असे एक्स्ट्रीम वर्ड दिलेले आहेत. म्हणून हे विधाने कशा आहेत, चुकीचे आहेत. सरासरी म्हणजे आपण ते चुकीचे पकडायचे असतात. मग आता शेवटचं विधान काय सांगते ते बघा. औद्योगिक कामगारांना वाजवी वेतन मिळवून त्यांचे जीवनमान चांगले राखण्यास मदत करते. तर हे एक आपल्याला बॅलन्स उदाहरण दिसते. तर म्हणून म्हणजे बॅलन्स एक स्टेटमेंट दिसते, बॅलन्स विधान दिसते. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे, तर ऑप्शन क्रमांक 3 म्हणजेच फक्त ड बरोबर आहे. हे आयोगाने सर्वच बरोबर आहेत किंवा एबीसी बरोबर आहे असे जास्त म्हणजे एक्झाम्पल दिलेले नाही किंवा ऑप्शनमध्ये तसे ऑप्शन सुद्धा नाहीत. फक्त फक्त क आणि फक्त ड आणि अ आणि ब या दोनपैकी अशा प्रकारे विधाने दिलेले आहेत. आता आपल्याला माहिती आहे यापैकी सगळ्यात बॅलन्स उदाहरण आहे. जर आपण बघितलं तर ते फक्त ड आहे आणि ड आपल्या ऑप्शनमध्ये पाहिजेच असतं आणि बाकीचे असो किंवा नसो. तसंही तुम्ही 2-3 मेथडनी एलिमिनेशन करून या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोहोचू शकले असते. ठीक आहे. तर हा प्रश्न तुम्हाला समजला. कुठल्याही प्रकारचं नॉलेज नसताना हा प्रश्न आपण काय केला, टॅकल केला म्हणजे सोडवला. तर आता अशाच प्रकारे बाकीचे सुद्धा प्रश्न घेऊ. पुढे तुम्हाला औद्योगिक कामगारांसाठी जो काही ग्राहक किंमत निर्देशांक आहे तो तुम्हाला माहिती पाहिजे. अशाच प्रकारचे बाकीचे सुद्धा इंडेक्स आहेत, भरपूर इंडेक्स आहेत, त्यावर प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स आहे किंवा वेगवेगळे प्रकारचे निर्देशांक आहेत, पीआय आहे, त्याच्यानंतर बरेचसे इंडेक्स असतात, त्यावर एसडीआय आहे किंवा लेटेस्ट करंटमध्ये जे काही निर्देशांक असतात त्यावर आयोग प्रश्न विचारत असते. तर आता पुढचं आपण बघतो की नाही, खालीलपैकी कोणते मध्यवर्ती बँकेच्या गुणात्मक पतनियंत्रणाचे साधन नाही. विच ऑफ दी फॉलोइंग इज नॉट ॲन मेथड ऑफ क्वालिटेटिव्ह क्रेडिट कंट्रोल ऑफ सेंट्रल बँक. अशा प्रकारे प्रश्न आहे. यामध्ये गुणात्मक पतनियंत्रणाचे साधन विचारलेले आहेत. पतनियंत्रणाचे 2 साधनं असतात, आपल्याला माहिती आहे, संख्यात्मक आणि गुणात्मक. आता यामध्ये गुणात्मक याबद्दल विचारलेलं आहे की यापैकी गुणात्मक कोणतं नाही असा प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे आपल्याला संख्यात्मक शोधायचं आहे. तर आपण बघू, पूर्ण ऑप्शन पाहू, त्याच्यानंतर आपल्या उत्तराकडे जाऊ. ऑप्शन आहेत. पहिलं सांगते की उपभोग कर्जाचे नियंत्रण, दुसरं आहे आदेशांच्या मार्फत नियंत्रण, तिसरं आहे कर्ज तारण सीमांचे नियमन आणि चौथा आहे खुल्या बाजारातील व्यवहार. अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे. मी या प्रश्नाचे तुम्हाला अनालिसिस करून सांगते आणि नंतर उत्तराकडे जाऊ. याचं उत्तर आहे तसं बघितलं तर खुल्या बाजारातील व्यवहार हे याचं उत्तर आहे. तर आता आपण अनालिसिस करू. तर बघा, बँक काय करत असते, नियंत्रणाचं काम करत असते त्यावेळेस 2 पद्धतीने करते, एक संख्यात्मक आणि एक गुणात्मक. आता हे दोन्ही साधनं आहेत. संख्यात्मक साधनांमध्ये आपण जसं बघतो बँक रेट आहे, सीआरआर आहे, एसएलआर आहे किंवा रेपो आहे किंवा रिव्हर्स रेपो आहे आणि ओपन मार्केट ऑपरेशन. ओपन मार्केट ऑपरेशन हे खुल्या बाजारातील व्यवहार तुम्ही म्हणू शकता. हे जे आहेत हे साधनं कशी आहेत, संख्यात्मक साधनं आहेत. मग हे संख्यात्मक साधनं याच्याद्वारे नेमकं काय होत असते, हे जर आरबीआय वापरत असेल, म्हणजे सेंट्रल मध्यवर्ती बँक म्हणजेच आपली आरबीआय आहे, या साधनांचा परिणाम प्रत्यक्ष पतचलनांच्या पैशाच्या संख्येवर होत असतो, त्यांच्या आकारमानावर परिणाम होत असतो. म्हणून यांना संख्यात्मक साधने असं म्हटलं जाते. तर असतात गुणात्मक साधने, म्हणजे त्यामध्ये नैतिक समजावणी आहे, कर्ज रक्कम आहे, तारण आहे, त्याच्यानंतर कर्जाचे रेशनिंग आहे, त्याच्यानंतर प्रसिद्धी आहे किंवा प्रत्यक्ष कारवाई करणे किंवा आदेश देणे, आदेशाद्वारे नियंत्रण वगैरे करणे, हे सगळं जे आहे ते गुणात्मक साधनांमध्ये येते. म्हणजे जसं आपल्याला ऑप्शनमध्ये दिसते की उपभोग कर्जाचे नियंत्रण आहे, कर्ज तारण सीमांचे नियमन करणे, त्याच्यासाठी रूल्स रेग्युलेशन ठरवणे, आदेश देणे, त्याच्या मार्फत नियंत्रण करणे, हे सगळे कशामध्ये येतात, तर गुणात्मक साधनांमध्ये येतात. म्हणजे बँक अशा प्रकारे गुणात्मक पद्धतीने काय करत असते, पतनियंत्रण करत असते, म्हणजे पैशाचं नियंत्रण करत असते. तर या साधनांचा उद्देश काय असतो की अर्थव्यवस्थेतील जे काही हानिकारक सट्टेबाजी आहे, अनावश्यक वस्तू उत्पादन आहे किंवा अनुत्पादक जे काही उपभोग उत्पादन क्षेत्राकडे वळलेले आहेत, अशांना पत चलनाची दिशा ठरवण्यासाठी हे मदत करत असतात आणि पत नियंत्रण करण्याचं सुद्धा एक धोरण त्यांचं असते.
हे सर्व कामं आहेत ते आपल्या देशाची मध्यवर्ती बँक आहे त्याद्वारे राबवण्यात येतात. म्हणजे आपण बघतो हे जे उपक्रम आहेत, उपक्रम म्हणू शकता किंवा पतनियंत्रणाचे साधन आहेत ते आरबीआय म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना 1935 मध्ये झाली आहे. 1934च्या ऍक्टनी झालेली आहे. बऱ्याच वेळा यावर प्रश्न विचारण्यात येतात की 1935 मध्ये झालेली आहे, तर ऍक्ट कोणता होता? 1934चा तो ऍक्ट होता, त्याद्वारे आरबीआयची स्थापना झालेली आहे. यावर डिटेल माहिती काढून ठेवा. आरबीआयवर बऱ्याच वेळा प्रश्न येतात. सीआरआर काय आहे, एसएलआर काय आहे, यावर डिटेल माहिती आपल्याला पाहिजे. त्याच्यानंतर रेपो रेट म्हणजे काय, रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय, ओपन खुल्या बाजारातील व्यवहार म्हणजे काय, याबद्दल सुद्धा सुद्धा आपल्याला डिटेल माहिती पाहिजे. इथे मी तुम्हाला वरवर सांगितलं की संख्यात्मक साधने आणि गुणात्मक साधने कोणती कोणती असतात. तर हे जर आपण डिटेल घेतो म्हटलं तर पूर्ण एक मोठं लेक्चर होईल, कारण आरबीआय खूप मोठं लेक्चर होईल. त्याच्यामध्ये गव्हर्नर वगैरे आहे, त्यांची ते बॉडी आहे. त्याच्यानंतर आपण बघतो प्रत्येक कन्सेप्ट आपल्याला डिटेलपणे शिकावी लागेल. बँक रेट काय, कशा प्रकारे त्याचे रेट असतात, किंवा सीआरआर काय, एसएलआर काय आहे. तर वाटल्यास आपण त्यावर सेपरेट लेक्चर घेऊ. तर म्हणून मी तुम्हाला म्हणते की तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आणि सबस्क्राईब तुम्ही केले नसाल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून समोर येणारे जे काही लेक्चर्स असतील त्याच्या तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील. ठीक आहे, आता आपण पुढे जाऊ, पुढचा प्रश्न पाहू. पुढचा प्रश्न आहे, खालील विधानांपैकी कोणते बरोबर आहेत? बरोबर विधान विचारलेले आहेत. सुरुवातीला विधाने समजून घेऊ आणि नंतर ऑप्शन पाहू. विधानांमध्ये पहिला अविधान सांगते, भारतीय हस्तोद्योग विकास महामंडळाची स्थापना 1958 साली करण्यात आली. आणि दुसरं विधान आहे, पीएम विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना ही केंद्र शासन पुरस्कृत योजना आहे. अशा प्रकारे दोन विधाने दिलेली आहेत आणि त्याच्यानंतर ऑप्शन आहेत. ऑप्शन मध्ये काय काय सांगितलेलं आहे? अ बरोबर पहिलं सांगते, दुसरं सांगते ब बरोबर, तिसरं आहे अ आणि ब बरोबर, आणि चौथं आहे कोणत्याही वरीलपैकी कोणतेही नाही. आता तुम्हाला एक ट्रिक सांगते, जे लॉजिक कशा वेळी कशा वेळी म्हणजे कोणत्या वेळी अशा ट्रिक्स आणि लॉजिक वापरायचे असतात, ज्यावेळेस आपल्याला कुठल्याही प्रकारचं नॉलेज नसते आणि आपल्याला आता रिस्क घ्यायची असते. अशा वेळेस तुम्ही अशा पद्धतीचे ट्रिक किंवा लॉजिक वापरू शकता. सहसा सहसा ग्रुप बी आणि ग्रुप सी एक्झाम मध्ये काय असते, वेळ कमी असतो, एका तासाचा पेपर असतो, 100 प्रश्न असतात आणि आपल्याला ते पटापट सोडवायचे असतात. अशा वेळेस आयोग सुद्धा तुमच्याकडून एवढं अपेक्षित करत नाही की तुम्हाला एकदम डिटेल माहिती असली पाहिजे. जसं राज्यसेवा प्रिलिम्सचे पेपर आहे किंवा मेन्सचे पेपर आहे, यामध्ये थोडक्यात आपल्याला डिटेल माहिती पाहिजे म्हणजे पाहिजे. पण इथे पण आपण म्हणतो ग्रुप बी आणि ग्रुप सी मध्ये तुम्हाला कमी वेळेत जास्तीत जास्त प्रश्न सोडवायचे असतात. तर इथे अपेक्षा असे असते की तुम्ही, आता मी तुम्हाला एक ट्रिक सांगते, जेव्हा विधाने दिलेली असतात आणि त्याबद्दल आपल्याला कुठलाही निगेटिव्ह स्टेटमेंट माहिती नसते किंवा विधानामध्ये कुठल्याही प्रकारचे निगेटिव्ह स्टेटमेंट नसते, तेव्हा सहसा पॉझिटिव्ह स्टेटमेंट असतील तर ते विधाने काय करायचे, बरोबर धरून चालायचे, म्हणजे ते विधाने बरोबर आहेत असं समजायचं. ठीक आहे, अशा वेळेस हे कधी अप्लाय करायचं, ज्यावेळेस तुम्हाला रिस्क घ्यायची आहे आणि आता तुमचं संपलेलं आहे, अशा वेळेस तुम्ही अशा पद्धतीची रिस्क घेऊ शकता. ठीक आहे, तर यामध्ये दोन्ही विधाने काय पॉझिटिव्ह आहे, कारण तुम्हाला नक्की माहिती नाही की 1958 मध्ये स्थापना झाली किंवा ही योजना आहे ती केंद्र पुरस्कृतच आहे किंवा राज्य पुरस्कृत आहे. प्रामुख्याने केंद्र पुरस्कृत ज्या योजना विचारल्या जातात, अर्थसंकल्पामध्ये ज्या काही महत्वाच्या योजना असतात त्यावर हमखास प्रश्न पडतात, मग तो महाराष्ट्राचा अर्थसंकल्प असो किंवा केंद्राचा असो. ठीक आहे, तर यामध्ये हे जे दोन्ही स्टेटमेंट आहेत ते आपल्याला काय करायचे, पॉझिटिव्ह स्टेटमेंट आहेत म्हणून ते बरोबर घेऊन चालायचे. आणि असं जर तुम्ही बरोबर घेऊन चालले तर आपल्या प्रश्नाचं उत्तर अ आणि ब दोन्ही बरोबर हे असायला पाहिजे, आणि योगायोगाने ते उत्तर सुद्धा आहे. तर आपण बघतो यामध्ये जर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं नॉलेज नसेल तरी 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 सुद्धा तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देऊ शकता. मग आता या प्रश्नाचं थोडक्यात डिटेल अनालिसिस करू. तर पहिलं स्टेटमेंट काय सांगितलं की भारतीय हस्तोद्योग विकास महामंडळाची स्थापना 1958 साली करण्यात आली. हे स्टेटमेंट बरोबर आहे. आणि दुसरं स्टेटमेंट आहे पीएम विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना. आता ही लेटेस्ट मध्ये होती आणि करंटशी रिलेटेड होती, म्हणून या योजनेबद्दल आपल्याला माहिती पाहिजेच. ही योजना आपल्याला 1 फेब्रुवारी 2023 रोजी ही सुरू झाली. अधिकृतपणे 17 सप्टेंबर 2023 रोजी हिला मान्यता मिळाली असं आपण म्हणू शकतो. आणि म्हणजे अधिकृतपणे ते सुरू झाली. संबंधित मंत्रालय सुद्धा याच्याशी विचारले जाते. एमएसएमई आहे, म्हणजे सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय याच्याशी संबंधित आहे. आणि हे कशासाठी करण्यात आली, आता याच्या नावातच कौशल्य आहे, पीएम विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना. ठीक आहे, आणि याच्यासाठी कमीत कमी वयाची अट किती आहे, 18 वर्ष आहे. कौशल्य उन्नतीसाठी ही योजना आणलेली आहे. आणि 17 सप्टेंबरला काय असते, 17 सप्टेंबरला का बरं लॉन्च झाली, कारण आपले जे पीएम आहेत त्यांचा काय असतो, बर्थडे असतो, त्या दिवशी ही सुरुवात झाली म्हणून लक्षात ठेवा. आणि त्याचं नाव सुद्धा आहे पीएम विश्वकर्मा. ठीक आहे,
तर आपण विश्वकर्मा यांच्याबद्दल बघितलं तर विश्वकर्मा म्हणजे जगाचा निर्माता म्हणून आणि देवतांचा शिल्पकार म्हणून मानला जातं. आणि आपण बघतो 17 सप्टेंबरच्या ग्रेगरियन तारखेला हा विश्वकर्मा दिवस साजरा केला जातो. आणि हे सुद्धा एक कारण आहे की PM विश्वकर्मा कौशल्य विकास योजना ही ती 17 सप्टेंबरला सुरू का झाली, त्या मागचं हे सुद्धा एक महत्वाचं कारण आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने हा प्रश्न आपण अनालिसिस केला आणि प्रश्नाचं उत्तर काय, अ आणि ब दोन्ही विधाने बरोबर आहेत. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न घेऊ. पुढचा प्रश्न आहे, भारतीय लोकसंख्येच्या अभ्यासात खालीलपैकी सतत बदलणारे 3 प्रमुख घटक कोणते आहेत? 3 प्रमुख घटक विचारलेले आहेत. लक्षात ठेवा, उपघटक नाही तर प्रमुख घटकावर भर देण्यात आलेला आहे. तर प्रमुख घटक आपल्याला शोधायचे आहेत. तर आपण आता सुरुवातीला ऑप्शन पाहू. ऑप्शन काय काय दिलेले आहेत. ऑप्शन मध्ये सांगितलंय, पहिलं ऑप्शन आहे जन्मदर, माता मृत्यू दर आणि स्थलांतर. ठीक आहे, दुसऱ्यामध्ये सांगितलंय जन्मदर, मृत्यू दर आणि अर्भक मृत्यू दर. तिसऱ्यामध्ये सांगितलंय जन्मदर, मृत्यू दर आणि स्थलांतर. आणि चौथ्यामध्ये सांगितलंय जन्मदर, माता मृत्यू दर आणि अर्भक मृत्यू दर. अशा प्रकारे इथे काय सांगितलेलं आहे, 4 ऑप्शन दिलेले आहेत. तुम्हाला काही कन्सेप्ट समजून सांगते, जसं अर्भक मृत्यूदर नेमकं काय असते, बाल मृत्यूदर नेमकं काय असते आणि माता मृत्यूदर नेमकं काय असते. तर अर्भक मृत्यूदर तुम्ही कशाला म्हणाल, इन्फंट मोर्टॅलिटी रेट आपण असं म्हणतो, IMR असं आपण त्याला म्हणत असतो. जर जन्मानंतर 1 वर्षाखालील म्हणजे 0 ते 12 महिने, आपण बघतो 0 ते 12 महिने वयातील मुलांचे जर मृत्यू होत असेल तर त्याला आपण अर्भक मृत्यूदर असे म्हणतो. ठीक आहे, हे तुम्हाला समजलं असेल. आता अर्भक मृत्यूदर काय म्हणतात. तर नंतर आपण बघतो बाल मृत्यूदर चाइल्ड मोर्टॅलिटी रेट म्हणजे अंडर 5 मोर्टॅलिटी रेट असं सुद्धा तुम्ही त्याला म्हणू शकता. जन्मानंतर 5 वर्षाखालील म्हणजे 0 ते 5 वर्षे, आता इथे वर्ष आहे, महिने नाही. महिने जर असलं म्हणजे 0 ते 12 महिने या दरम्यानचं असलं म्हणजे 1 वर्षाच्या खालील तुम्ही म्हणू शकता, त्याला अर्भक मृत्यूदर म्हणता. आणि 0 ते 5 वर्षापर्यंत, इथे वर्ष आहेत, वर्षापर्यंत असेल आणि तेव्हा जर एखाद्या बाळाचा किंवा म्हणजे मुलाचा मृत्यू होत असेल तर आपण काय म्हणू बाल मृत्यूदर असे म्हणू. आणि मटेरियल मॉर्टॅलिटी रेट म्हणजे MMR अशी एक संकल्पना आहे. यामध्ये नेमकं काय असते, तर गर्भधारणा, प्रसूती आहे आणि प्रसूतीनंतर 42 दिवसाच्या आत आईचा मृत्यू जर होत असेल, मग तो अपघाताने होत असेल किंवा हिंसाचाराने किंवा अपवाद म्हणजे अपघात आणि हिंसाचार ह्या गोष्टी वगळता, तर त्याला आपण माता मृत्यूदर असं म्हणू. ठीक आहे, यामध्ये आपण बघतो की 1 वर्षात झालेल्या माता मृत्यूदरांची संख्या भागेला त्या वर्षातील एकूण जिवंत जन्म गुणेला किती, तर 1,00,000. अशा प्रकारे हे प्रमाण माता मृत्यूदरांचं प्रमाण किती आहे ते काढल्या जाते. म्हणजे तुम्हाला सारांश मध्ये सांगायचं झालं तर अर्भक मृत्यूदर म्हणजे IMR आहे, 1 वर्षाखालील मुलांचा मृत्यू. बाल मृत्यूदर म्हणजे तुम्ही त्याला चाइल्ड मोर्टॅलिटी रेट असं म्हणू शकता किंवा अंडर 5 मोर्टॅलिटी रेट म्हणू शकता, 5 वर्षाखालील मुलांचा मृत्यू झाला तर. आणि माता मृत्यूदर म्हणजे MMR तुम्ही म्हणू शकता, प्रसूतीशी संबंधित मातांचे मृत्यू झाले तर. अशा प्रकारे हे मोर्टॅलिटी रेट आहेत. या गोष्टीवर आधी आयोगाने प्रश्न विचारलेला होता, हे PYQ होते म्हणून याबद्दल तुम्हाला ऍडिशनल माहिती सांगितली. आता आपल्याला प्रश्नामध्ये उत्तर शोधायचं आहे, तर यामध्ये आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत, त्यामध्ये प्रामुख्याने प्रमुख घटक विचारलेले आहेत. तर लक्षात ठेवा, प्रमुख घटकांमध्ये जन्मदर, मृत्यूदर आणि स्थलांतर हे 3 प्रमुख घटक आहे. माता मृत्यूदर आहे किंवा तुम्ही म्हणू शकता बाल मृत्यूदर असू दे किंवा आणखी अर्भक, इथे बाल मृत्यूदर दिलेलाच नाही तर अर्भक मृत्यूदर आहे. हे जे आहेत ते उपघटक आहेत म्हणून लक्षात ठेवा. मेन घटक काय आपले, जन्मदर, मृत्यूदर आणि स्थलांतर, हे 3 जे आहेत ते प्रमुख घटक आहे. कारण मृत्यूदर म्हटला तर तो मृत्यूदराच्या उपघटकामध्ये होईल म्हणून ते उपघटक झाले. म्हणून मेन घटक कोणते आहेत, जन्मदर, मृत्यूदर आणि स्थलांतर. ठीक आहे, अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं अनालिसिस केलं. एक गोष्ट डिटेल की समजा बर्थ रेट असेल तर काय होईल, लोकसंख्येत वाढ होईल, कॉमन सेन्स आहे, माहिती पाहिजे. त्याच्यानंतर डेथ रेट आहे म्हणजे काय होते, यामध्ये डेथ रेट किंवा तुम्ही म्हणू शकता लोकसंख्येत घट होणार आहे. आणि आणखी आहे की मायग्रेशन असेल तर एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशामध्ये लोकसंख्या हालचालीमुळे बदल होतील. तर असे काही महत्वाचे पॉइंट आहेत जे आपल्याला पाहिजे आणि लॉजिकली हे कॉमन सेन्सने सुद्धा समजते. आता पुढचा प्रश्न पाहू. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी IMFच्या 2024 मध्ये नमूद केलेल्या माहितीनुसार जगातील सर्वोच्च 5 मोठ्या अर्थव्यवस्था सर्वात श्रीमंत देशांचा योग्य क्रम लावा. इथे श्रीमंत आहेत पण कोणत्या पद्धतीने सांगितलेल्या, अर्थव्यवस्थेच्या बाबतीत श्रीमंत विचारलेले आहेत.
ऑप्शन पाहू, चीन, अमेरिका, जर्मनी, भारत आणि जपान. दुसरं ऑप्शन आहे अमेरिका, भारत, चीन, जपान आणि जर्मनी. तिसरं ऑप्शन आहे जर्मनी, अमेरिका, भारत, चीन आणि जपान. चौथं ऑप्शन आहे अमेरिका, चीन, जर्मनी, जपान आणि भारत. अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहेत. आता यामध्ये आपल्याला माहिती पाहिजे की USA आहे, अमेरिका आहे. तर अमेरिका कशी आहे, महासत्ता म्हणून आहे सध्या तरी आपल्या जेवढे काही देश अस्तित्वात आहेत त्यापैकी. तर इकॉनॉमिकली म्हणत आहे तर अमेरिका आहे, तर अमेरिका पहिल्या क्रमांकावर पाहिजे असं ऑप्शन असणारे 2 ऑप्शन आहेत, दुसरं आणि चौथं. आता आपल्याला पहिलं आणि तिसरं आपलं एलिमिनेट झालं. दुसरं आणि चौथ्यामध्ये आपण आलेलो आहे, म्हणजे 50-50 चान्स आहे उत्तर बरोबर येण्याचे. नंतर आपण बघतो की दुसरी महासत्ता म्हणून आपण चीनला ओळखतो, बरोबर आहे. दुसरा महासत्ता देश म्हणून चीन आहे. तर याच्यानंतर म्हणजे आपण बघतो जर्मनीचा क्रमांक लागतो, नंतर जपानचा क्रमांक लागतो आणि नंतर 5व्या क्रमांकावर भारत. अशा प्रकारे क्रमांक लागतो. हे कधीचा आहे, 2024 पर्यंतचा डेटा आहे. आणि असं कोणी सांगितलेलं आहे, IMF ने सांगितलेलं आहे. IMF तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. आपल्या प्रश्नाचं उत्तर इथे काय आहे, ऑप्शन क्रमांक 4, अमेरिका, चीन, जर्मनी, जपान आणि भारत. IMFचा उल्लेख आलेला आहे, म्हणजे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आपण असं त्याला म्हणतो, म्हणजे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीबद्दल विचारलेलं आहे. तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आहे त्याची स्थापना जी आपल्याला डिसेंबर 1945 मध्ये झालेली दिसते. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे 1 मार्च 1947 ला तिचा कार्य आरंभ झाला, म्हणजे सुरुवात झाली. आणि मुख्यालय जे आहे ते वॉशिंग्टन DC म्हणजे अमेरिका इथे आहे. आणि सध्या तरी त्याचे 190 प्लस देश आहेत ते सदस्य आहेत. आणि IMFचा भारत कधीपासून सदस्य आहे किंवा नाही यावर सुद्धा प्रश्न पडलेले आहेत PYQ मध्ये आपण बघतो. तर 1945 पासूनच IMFचा भारत हा सदस्य आहे. ठीक आहे, अशा प्रकारे काही महत्वाची माहिती. आणि IMFचं कार्य काय आहे, तर जसं आपल्याला बघतो आपल्या देशाची मध्यवर्ती बँक जशी RBI आहे, तशीच पूर्ण जगाची एक मध्यवर्ती किंवा मुद्रा स्थिरतेसाठी IMF जे आहे ते त्याचं काम करत असते. जसं आपण प्रमुख उद्दिष्टे जर बघितली IMFची नेमकं काय, तर जागतिक मुद्रा व्यवस्थेची स्थिरता राखणे, गरजू सदस्य देशांना आपत्कालीन आणि दीर्घकालीन ते कर्ज देत असते. यामध्ये आपत्कालीन कर्ज कोणत्या देशांना देते किंवा दीर्घकालीन कर्ज कोणत्या देशांना देते, किती भेटते यावर सुद्धा प्रश्न पडलेले आहेत. ठीक आहे. नंतर आंतरराष्ट्रीय व्यापार वाढीस प्रोत्साहन देणे, सदस्य देशांना तांत्रिक मदत आहे किंवा सल्ला आहे ते देण्याचं काम करत असते. देशाची आर्थिक वाढ आणि गरिबी कमी करण्यासाठी प्रयत्न करत असते. अशा प्रकारे आहे. महत्वाची गोष्ट की आपल्या भारताचा जो कारभार चालतो त्याच्यासाठी आपल्याला IMF कडे कर्ज मागावे लागते. आणि भारताने आतापर्यंत भरपूर वेळा म्हणजे कितीतरी वेळा IMF कडून कर्ज घेतलेले आहे. आणि अजूनही भारत IMFचा कर्जबाजारी किंवा एक म्हणता येईल 1991चं जेव्हा आर्थिक संकट होतं त्यावेळेस भारताने मोठ्या प्रमाणात रक्कम जी आहे ती IMF कडून घेतलेली होती. ठीक आहे, अशा प्रकारे ही काहीतरी म्हणजे ही थोडक्यात ऍडिशनल माहिती तुम्हाला सांगितली. आता सध्याचे IMFचे प्रमुख कोण आहे यावर सुद्धा वन लाईनर प्रश्न पडतो. तर सध्याचे IMFचे प्रमुख कोण आहेत हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. महत्वाचं पॉईंट म्हणजे असा की ज्यावर आयोगाने याआधी PYQ विचारलेले आहेत, म्हणजे प्रश्न विचारलेले आहेत की IMF जे आहे ते देशांना चलनविषयक साठी अल्पकालीन आर्थिक मुदत पुरवते. तर वर्ल्ड बँक जे आहे ते दीर्घकालीन विकास प्रकल्पांसाठी कर्ज पुरवठा करत असते. तर हा महत्वाचे फॅक्टर आहेत म्हणून लक्षात ठेवा. वर्ल्ड बँक जर आलं तर दीर्घकालीन पुरवठा करते आणि IMF प्रामुख्याने अल्पकालीन आहे तो असा पैशांचा पुरवठा करत असते. हे खूप डिटेलपणे अनालिसिस झालं. आता पुढचा प्रश्न पाहू. डॉक्टर विजय केडकर समितीचा अहवाल रिकाम जागाशी संबंधित होता. आता विजय केडकर समिती यावर प्रश्न विचारलेला आहे. याआधी सुद्धा भरपूर प्रश्न पडलेले आहेत. आहे प्रशासकीय सुधारणा, दुसरा आहे अप्रत्यक्ष कर विषयक सुधारणा, तिसरा आहे व्यापार विषयक सुधारणा आणि चौथा आहे वित्तीय क्षेत्रातील सुधारणा. आता ह्या समित्या आपल्याला पाठच पाहिजेत. याचं उत्तर आहे अप्रत्यक्ष कर विषयक सुधारणा. डॉक्टर विजय केडकर समिती अप्रत्यक्ष कर सुधारणा याच्याशी रिलेटेड होती. 2002 मध्ये हे समिती स्थापन करण्यात आली होती. आणि GST संकल्पना जी आता आलेली आहे, जी आपण गुड्स सर्व्हिस टॅक्स असं म्हणतो, ही जी संकल्पना आहे ही कोणाची देणगी आहे, या डॉक्टर विजय केडकर समितीचीच देणगी आहे. गोष्टी सुचवल्या होत्या ज्यामध्ये आपण बघतो त्यांनी म्हटलं होतं देशभर एक समान अप्रत्यक्ष कर असावा. कारण GST कुठला GST कुठला कर आहे, ते इनडायरेक्ट टॅक्स आहे, बरोबर आहे. डायरेक्ट टॅक्स आहे का तो? नाही, इनडायरेक्ट टॅक्स आहे. आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की केंद्राचा आणि राज्य सरकारचे कर एकत्रित करून एक देश एक कर अशी व्यवस्था आणावी. यासाठीच डॉक्टर विजय केडकर समितीची स्थापना करण्यात आली होती. स्पेशल म्हणणं असं होतं की करांचा दर तुम्ही कमी ठेवा
आणि सोपे ठेवा, लोकांना कर भरणं जेणेकरून सोपं जाईल. तर त्यांची संकल्पना होती जीएसटी, म्हणून लक्षात ठेवा. बाकीचे जर ऑप्शन आपण अनालिसिस केले तर त्यामध्ये आपल्याला समजते प्रशासकीय सुधारणा आयोग आहे, म्हणजे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स आहेत, हे वेळोवेळी बदलत असतात. त्याच्यानंतर व्यापार विषयक सुधारणा आहे, तर व्यापार विषयक सुधारणा म्हणजे आपण बघतो की परराष्ट्र धोरणाशी रिलेटेड आहे. म्हणजे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन आहे, हे ठरवत असते. त्याच्यानंतर आणखी एक समिती आहे वित्तीय क्षेत्रातील सुधारणा. आता याच्याशी रिलेटेड नरसिंहन समिती आहे, आणि नरसिंहन समितीचे सुद्धा दोन मुख्य कार्य होते, त्यावर सुद्धा प्रश्न आधी आयोगाने विचारलेले आहे. तर डॉक्टर विजय केडकर समिती आपल्याला माहिती पाहिजे. लक्षात ठेवा जीएसटीशी संबंधित आहे. समोर आयोग आणखी प्रश्न विचारू शकते. प्रश्न पाहू. पुढचा प्रश्न आहे, रिकाम जागांमध्ये मानवी गरिबी निर्देशांकाच्या जागी बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकाची संकल्पना मांडण्यात आली. इथे कशाबद्दल प्रश्न विचारलेला आहे? मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स आहे, त्याबद्दल प्रश्न विचारलेला आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, इंडेक्स आहेत त्यावर आयोग हमखास प्रश्न विचारत असतो. मागच्या वेळेस पहिला प्रश्न सीपीआय वर होता, म्हणजे कन्झ्युमर प्राइस इंडेक्सवर होता. तसंच होलसेल प्राइस इंडेक्स आहेत किंवा एसडी आहे, सस्टेनेबल डेव्हलपमेंट इंडेक्स आहे, तो वर्ल्डचा असो किंवा भारताचा असो, त्यावर प्रश्न पडतात. आणि त्याच्यामध्ये रँकिंग कशी आहे त्यावर सुद्धा प्रश्न पडतात. बरेचसे स्वच्छता निर्देशांक आहेत लेटेस्टमध्ये करंटमध्ये आलेले, त्यावर सुद्धा प्रश्न पडत असतात. भरपूर निर्देशांक आहे, वाटल्यास आपण निर्देशांकावर एक सेपरेट लेक्चर घेऊ. ठीक आहे. तर इथे प्रश्न कशाबद्दल विचारलेला आहे? मल्टिपल पॉवर्टी इंडेक्स, म्हणजे मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स, यावर प्रश्न विचारलेला आहे. आणि दिलेले आहेत ऑप्शन मध्ये. पहिला ऑप्शन आहे मानवी विकास अहवाल, दुसरा आहे नियोजन आयोगाचा अहवाल 2012चा, तिसरा आहे मानव विकास अहवाल हा 2010चा. पहिला ऑप्शन मध्ये 1997 सांगितलंय ना, तिसरा ऑप्शन मध्ये 2010 सांगितलंय, आणि चौथा ऑप्शन आहे सुरेश तेंडुलकर समितीचा अहवाल 2009चा. ऑप्शन दिलेले आहे. तर यामध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे मानव विकास अहवाल 2010. मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स आहे, याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगते. त्याला आपण MPI शॉर्टकटमध्ये म्हणतो, आणि मराठीमध्ये त्याला बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक असं म्हणतात. म्हणजेच अनेक अंगांनी गरीब असणे म्हणजे बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक, म्हणजे वेगवेगळ्या अंगांनी, म्हणजे अनेक अंगांनी गरीब असणे असं आपण त्याला म्हणू शकतो. या निर्देशांकाने कोणाची जागा घेतली आहे? तर HPI ची जागा घेतली आहे. HPI कधीचा? जो 1997 मध्ये तेव्हापासून HPI लागू होता. आणि जेव्हा मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स आला 2010 मध्ये, त्याने कोणाची जागा घेतली? तर HPI ची. HPI म्हणजे ह्युमन पॉवर्टी इंडेक्स असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. म्हणजे MPI कधीपासून लागू झाला? 2010 पासून लागू झाला. कोणत्या अहवालामध्ये असं मांडण्यात आलं? तर मानव विकास अहवाल आहे 2010, त्यामध्ये MPI बद्दल मांडण्यात आलेलं किंवा निर्देशांकाची संकल्पना मांडण्यात आली. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 हे आहे. ठीक आहे. आता यामध्ये आपण बघतो शिक्षण, आरोग्य आणि जीवनमान यांचा एकत्रित निकष वापरून दारिद्र्याचे मोजमापन या MPI इंडेक्स मध्ये केलं जाते. आणि हा जो इंडेक्स आहे तो प्रामुख्याने काय करते? तर गरिबांसाठी मापदंड सुचवते. यामध्ये जर आपण बघितलं 33.33 म्हणजे किंवा त्यापेक्षा अधिक अभाव, किंवा तुम्ही त्याला डिप्रिवेशन रेट म्हणू शकता, नागवणूक दर असं त्याला म्हणतात, म्हणजे बहुआयामी गरीब असे म्हणतात. तर जर 1/3 पेक्षा कमी असल्यास, हा जो दर आहे तो 1/3 पेक्षा कमी असल्यास कुटुंब जे आहे ते गैर गरीब म्हणजे नॉन पूर असल्याचं समजते. परंतु जर तो 33.33 ते 20% इतका अभाव असेल तर नागवणूक दर म्हणजे असुरक्षित गटामध्ये, वल्नरेबल गटामध्ये तो कधीही जाऊ शकतो. यावर आधी आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. आणि 50% जास्त जर अभाव असेल तर तीव्र बहुआयामी गरीब असं त्या कुटुंबाला म्हटलं जाते. आणि MPI जरा म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, 0% म्हणजे 0% असेल म्हणजे अभाव नसणे, आणि 100% असणे म्हणजे अभाव असणे, अशा प्रकारे. आणि भारताचा MPI इंडेक्स आता सध्याचा किती आहे लेटेस्ट मध्ये, ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. हा प्रश्न तुमच्यासाठी आहे की लेटेस्ट इंडेक्स मध्ये भारताचा क्रमांक, भारत जेवढे काही देश आहेत, जेवढ्या देशासाठी MPI मोजला जातो त्यापैकी भारताची रँकिंग काय आहे, तर ते तुम्हाला सांगायचं आहे. आणि त्याची तीव्रता किती आहे, म्हणजे ते कोणत्या गटामध्ये तो मोडतो, ते सुद्धा तुम्हाला सांगायचं आहे. चला आता समोरचा प्रश्न पाहू. प्रश्न आहे, खालील विधाने विचारात घ्या. यामध्ये 2 विधाने दिलेली आहेत आणि काही ऑप्शन दिलेले आहेत. 2 विधानांपैकी आपण बघतो, स्थूल राष्ट्रीय उत्पादनापेक्षा निव्वळ राष्ट्रीय उत्पादन नेहमीच कमी असते. आणि दुसरं विधान आहे, स्थूल राष्ट्रीय उत्पादनात घसाऱ्याचा समावेश असतो तर निव्वळ राष्ट्रीय उत्पादनात घसाऱ्याचा समावेश असतो. अशा प्रकारे 2 स्टेटमेंट दिलेले आहेत.
म्हणजे इथे तुम्हाला आता डिटेल कन्सेप्टच माहिती पाहिजे. जसं NNP म्हणजे काय, GNP म्हणजे काय. आता तुम्ही GNP आणि NNP कसं काय म्हटलं तर इथे ऑप्शनमध्ये तुम्हाला दिसते. आता असं तुमचं इकॉनॉमिक्स जर माहिती असेल तर मला GNP म्हणजे काय आणि NNP म्हणजे काय हे तुम्हाला माहितीच असेल. नेट नॅशनल प्रोडक्ट म्हणजे तुम्ही NNP म्हणू शकता आणि ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट म्हणजे GNP असं म्हणू शकता. आता ही काय संकल्पना आहे ते आता थोडक्यात समजून सांगते आणि नंतर तुम्हाला प्रश्नाच्या उत्तरापर्यंत नेते. ठीक आहे. आता ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट तुम्हाला एक GDP ही कन्सेप्ट माहिती असेल. ठीक आहे. आता GDP काय असते, GNP काय असते, आणि तसं NNP काय असते, ह्या सगळ्या गोष्टी आपण क्लिअर करू आपलं एक सेपरेट लेक्चर घेऊन. आता इथे मी तुम्हाला दोन कन्सेप्ट सांगते, GNP आणि NNP. आता GNP म्हणजे काय असते, ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट आपण त्याला म्हणतो आणि NNP म्हणजे काय असते, नेट नॅशनल प्रोडक्ट असं आपण त्याला म्हणतो. ठीक आहे. लॉंग फॉर्म तुम्हाला समजले. आता GNP म्हणजे नेमकं काय तर देशाचं एकूण उत्पादन आहे. ठीक आहे. देशाचं एकूण उत्पादन आहे प्लस परदेशातून येणारी जे काही निव्वळ प्राप्ती आहे ते GNP मध्ये येते. आता मी काही गोष्टी तुम्हाला शॉर्टकट मध्ये सांगण्याचा प्रयत्न करत आहे पण समजून समजेल तुम्हाला अशा पद्धतीने. काय म्हटलं, GNP मध्ये काय देशाचं एकूण उत्पादन प्लस परदेशातून येणारी जी काही निव्वळ प्राप्ती असते ते GNP मध्ये येते. ठीक आहे. आता हे तुम्हाला समजलं. तर नेट नॅशनल प्रोडक्ट मध्ये काय येते, GNP. आता GNP तुम्हाला समजलं ना, तर GNP मधून घसारा म्हणजे डिप्रिवेशन आपण म्हणू शकतो, डिप्रिशिएशन ती व्हॅल्यू कमी करा. आता डिप्रिशिएशन हा काय शब्द आहे तर ते सुद्धा सांगते. आता एक गोष्ट लक्षात घ्या, GNP मधून तुम्ही जर घसारा डिप्रिशिएशन मायनस करत असाल तर आपल्याला नेट नॅशनल प्रोडक्ट मिळतो. ठीक आहे. त्याचा रँकिंग मिळते. तर इथे आता डिप्रिशिएशन काय असते आता ते सांगते. समजा तुम्ही मशीन घेतली, एखादी मशीन आहे तुम्ही घेतलेली आहे. आता त्या मशीनचं काय होते, काहीतरी लाईफ सायकल असेल. समजा आता एखाद्या शेतकऱ्याने ट्रॅक्टर घेतलं, ट्रॅक्टरचं लाईफ स्पॅन किंवा त्याचं किती वर्ष टिकू शकते, जास्तीत जास्त 10 वर्ष, जास्तीत जास्त 10 झाले आता हे. आता यामध्ये त्याला काय होते तर ते मधात त्याच्यामध्ये बिघाड होईल, त्याचा एखादा पार्ट खराब होईल किंवा त्याच्यामध्ये ऑइल वगैरे हे ते सगळं रिपेअरिंग वगैरे करावे लागेल, अशा गोष्टी असतात. मग ती काय झाली, तुम्ही ट्रॅक्टरची व्हॅल्यू तर तुम्ही ट्रॅक्टर विकत घेतलं तर त्याची तर व्हॅल्यू तुम्ही देत असाल, प्लस ते पार्ट खराब होणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही आणखी व्हॅल्यू एडिशन करत आहात ना, म्हणजे घसारा त्यामध्ये आणखी तुम्हाला खर्च लागत आहे. तर तो सुद्धा तो जो खर्च आहे तो घसाऱ्यामध्ये येत असतो. म्हणजे तुम्हाला घसारा समजला, म्हणजे ट्रॅक्टरचे पैसे तर तुम्ही वेगळे दिलेले आहेत, बरोबर आहे. पण त्याच्यामध्ये नंतर जे दुरुस्ती करावी लागली त्यासाठी सुद्धा तुम्हाला वेगळे पैसे द्यावे लागतात आणि तेच आपण डिप्रिशिएशन मध्ये मोजत असतो. तर इथे आपण बघतो की मी तुम्हाला सांगितलं GNP मध्ये काय येते, देशाचं एकूण उत्पादन येते प्लस परदेशातून येणारी निव्वळ प्राप्ती त्याच्यामध्ये येते. तर यामधून जर तुम्ही घसारा डिप्रिशिएशन वजा करत असाल तर त्याला आपण काय म्हणतो, NNP असं म्हणतो. आता हे दोन्ही कन्सेप्ट तुम्हाला समजल्या. ठीक आहे. म्हणजे इथे मोठं कोण असेल, GNP का NNP. साहजिक गोष्ट आहे, NNP पेक्षा GNP मोठा, बरोबर आहे की नाही. तर इथे आपल्याला आता आपण स्टेटमेंट समजून घेऊ. स्टेटमेंटमध्ये विधानामध्ये काय सांगितलेलं आहे, स्थूल राष्ट्रीय उत्पादनापेक्षा निव्वळ राष्ट्रीय उत्पादन नेहमीच कमी असते. बरोबर आहे का स्टेटमेंट. स्थूल राष्ट्रीय उत्पादन म्हणजे GNP आणि त्याच्यापेक्षा आणि निव्वळ राष्ट्रीय उत्पादन म्हणजे NNP. मग साहजिक गोष्ट आहे, पहिलं स्टेटमेंट काय बरोबर आहे, कारण GNP पेक्षा NNP कधीही काय असतो, कमीच असतो. स्टेटमेंट कसं आहे, बरोबर आहे, समजलं. दुसरं स्टेटमेंट काय सांगते, स्थूल राष्ट्रीय उत्पादनात घसाऱ्याचा समावेश असतो. स्थूल राष्ट्रीय उत्पादनात घसाऱ्याचा समावेश असतो ना समावेश, GNP मध्ये घसाऱ्याचा समावेश असतो, मात्र निव्वळ राष्ट्रीय उत्पादनात घसाऱ्याचा समावेश नसतो. निव्वळ राष्ट्रीय उत्पादनात घसाऱ्याचा समावेश आपण काय करतो, मायनस करतो, मग तो त्याच्यामध्ये नसेल. म्हणजे दोन्ही विधाने कशा आहेत, बरोबर आहेत, अ आणि ब. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आपण काढलं. आता तुम्हाला एक ट्रिक सांगते की आता तुम्हाला काहीच माहिती नाही, झिरो नॉलेज आहे, अशा वेळेस मी तुम्हाला काय सांगते, जसं इथे आपला एक्स्ट्रीम वर्ड जरी आलेला असेल तर काय होते, कधी कधी आपल्याला माहिती नसताना पॉझिटिव्ह विधाने जर असली किंवा आता इथे नेहमीच आहे तसं आपण एक निगेटिव्ह स्टेटमेंट बघतो, पण तसं सांगते की जास्तीत जास्त विधाने बरोबर घेऊन चालायची असतात आणि कमीत कमी विधाने मायनस करायची असतात. तर इथे आपण बघतो की पॉझिटिव्ह विधाने असतात तर पॉझिटिव्ह बरोबर घेऊन चालायची असतात. ठीक आहे. असं आता आपण बघतो की इथे तसं बघितलं तर एक्स्ट्रीम वर्ड आलेला आहे म्हणून इथे ट्रिक तशी लागत नाही, पण दुसरं स्टेटमेंट आहे त्यामध्ये ही ट्रिक लागते. ठीक आहे. लक्षात घ्या की जसं मी तुम्हाला सांगितलं, जास्तीत जास्त विधाने बरोबर घेऊन चालायची आणि कमीत कमी विधाने मायनस करायची असतात आणि अशा प्रकारे प्रश्नाच्या उत्तरापर्यंत जायचं असते. तर या प्रश्नाचं उत्तर काय, तर अ आणि ब हे दोन्ही विधाने बरोबर आहेत, हे या प्रश्नाचं उत्तर आहे.
ठीक आहे. आता पुढचं आपण हे तुम्हाला कन्सेप्ट समजलं असेल आणि नसल्यास आपण एक राष्ट्रीय उत्पन्न यावर आधारित एखादं लेक्चर घेऊ आणि त्यामध्ये डिटेल ज्या जीडीपी काय म्हणजे जीडीपी काय असते, बाकीची ज्या कन्सेप्ट आहेत त्या डिटेल तुम्हाला सांगण्यात येतील. ठीक आहे. आता पुढचा आपण प्रश्न घेऊ. पुढच्या प्रश्नामध्ये भारताच्या 2023-24च्या अर्थसंकल्पाबाबत खालीलपैकी कोणते विधान किंवा विधाने बरोबर आहेत असा प्रश्न विचारलेला आहे. त्यामध्ये 3 स्टेटमेंट आहेत आणि ऑप्शन दिलेले आहेत. स्टेटमेंटमध्ये पहिलं स्टेटमेंट सांगते भरड धान्य श्री अन्न नावाने सन्मानित करण्यात आले. दुसरं आहे किसान क्रेडिट कार्ड सुविधा वाढवण्यासाठी रुपये 23,000 कोटी तरतूद करण्यात आली. आणि क सांगते विधान राष्ट्रीय पशुधन मिशन करता रुपये 1,000 कोटी तरतूद करण्यात आली. अशा प्रकारे 3 विधाने दिलेली आहेत. आणि इकॉनॉमिक्सशी संबंधित प्रश्न हे प्रश्न जरी किचकट वाटत असला तरी तो आपल्याला प्रश्न सोडवायचा आहे आणि दिलेल्या वेळेत सोडवायचा आहे. ठीक आहे. तर आपण स्किप न करता प्रश्न समजून घेऊ आणि पटापट प्रश्नाचं उत्तर कसं निघेल यावर लक्ष देऊ. ठीक आहे. प्रश्न काय सांगितलेला आहे भारताच्या 2023-24च्या अर्थसंकल्पाबाबत हा प्रश्न आहे. अर्थसंकल्पावर आधारित 1-2 प्रश्न असतातच. तर असाच हा प्रश्न. यामध्ये काय सांगितलेलं आहे आता पॉझिटिव्ह विधाने बघू आपण. आपल्या प्रश्नाच्या ट्रिकने जाऊन पाहू काय उत्तर भेटते. तर भरड धान्य श्री अन्न नावाचे या नावाने सन्मानित करण्यात आले आहे. ठीक आहे. आपल्याला माहिती नाहीये. ठीक आहे. बरोबर घेऊन चालायचं. पहिलं विधान बरोबर. ओके. नंतर दुसरा सांगितले किसान क्रेडिट कार्ड सुविधा वाढवण्यासाठी रुपये 23,000 कोटी तरतूद करण्यात आलेली आहे. आता तुम्हाला माहिती आहे की किती कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे. सहसा एवढे आकडे आपले पाठच नसतात म्हणून विधान बरोबर. ठीक आहे. राष्ट्रीय पशुधन मिशन करता रुपये 1,000 कोटी तरतूद करण्यात आलेली आहे. आता हे सुद्धा विधान आपण काय घेतलं असतं बरोबरच घेतलं असतं. मग अशा प्रकारे वरीलपैकी सर्व हे ऑप्शन दिलं असतं. पण इथे ऑप्शन केवळ अ आणि ब हे उत्तर बरोबर आहे. तर यामध्ये आपण आता या प्रश्नाचं थोडक्यात अनालिसिस करू. तर 2023-24च्या अर्थसंकल्पामध्ये भरड धान्य म्हणजे मिलेट्स आहेत यांना काय केले आहे श्री अन्न या नावाने सन्मानित करण्यात आलेलं आहे आणि हा दर्जा त्यांना देण्यात आलेला आहे. कोणाला दिलेला आहे भरड धान्याला. आणि यामागचा उद्देश काय होता की पोषण आहे, आरोग्य आहे, शेतकऱ्याचं उत्पन्न वाढवणे आहे, तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला मिलेट्स हब बनवणं हे यामागचा उद्देश होता. आता मला सांगा भरड धान्य वर्ष म्हणून सरकारने जाहीर केलं होतं ते कोणतं वर्ष आहे जे सरकारने भरड धान्य वर्ष म्हणून जाहीर केलं होतं हे मात्र तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तर अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर काय आहे केवळ अ आणि ब हे या प्रश्नाचं उत्तर आहे. चला तर आता पुढचा प्रश्न पाहू. पुढचा प्रश्न आहे भारतीय रहिवाशांसाठी खालीलपैकी कोणते परवानगी असलेले विदेशी चलन व्यवहार इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पार पाडण्यासाठीचे अधिकृत व्यासपीठ नाही विचारलेलं आहे. अधिकृत व्यासपीठ नाही असं विचारलेलं आहे. आता ऑप्शन दिलेले एक मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंज, दुसरा आहे भारतीय रिझर्व्ह बँक आरबीआय द्वारे अधिकृत व्यासपीठ, तिसरा आहे फॉरेक्स ट्रेडिंग सेवा देणारे कोणतेही ऑनलाईन व्यासपीठ आणि चौथा आहे परकीय चलनात व्यवहार करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने प्राधिकृत केलेले बँक. आता एक गोष्ट लक्षात घ्या इथे काय सांगितलेले अधिकृत व्यासपीठ नाही असं विचारलेलं आहे. अधिकृत म्हणजे मान्यता प्राप्त म्हणू शकता तुम्ही. तर आपण बघतो इथे पहिलं जे स्टेटमेंट आहे एक मान्यता प्राप्त स्टॉक एक्सचेंज जसं बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आहे किंवा नॅशनल स्टॉक एक्सचेंज आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंज तुम्ही त्याला NSE असं म्हणू शकता आणि नंतर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आहे त्याला आपण बॉम्बे स्टॉक BSE असं म्हणू शकतो. शॉर्ट फॉर्म आहे इथे म्हणून लक्षात ठेवा विचारू शकतात. तर हे सुद्धा कशात एक मान्यता प्राप्त आहे त्यांना मान्यता आहे आपण बघतो बरोबर आहे. नंतर दुसरं भारतीय रिझर्व्ह बँक. आता रिझर्व्ह बँक स्वतःच मान्यता देत असते तर रिझर्व्ह बँक हे अधिकृत व्यासपीठ असणारच पण दुसरं तर कोणत्याच पद्धतीने चूक असू शकत नाही. ठीक आहे. दुसरं तर आपलं बरोबरच आहे आणि पहिल्या याच्यात मान्यता प्राप्त आहे म्हणून पहिले स्टेटमेंट बरोबर आहे. आणि तिसरं काय सांगते फॉरेक्स ट्रेडिंग करणारे किंवा सेवा देणारे कोणतेही ऑनलाईन व्यासपीठ. इथे आपल्याला कीवर्ड सापडला कोणतेही असू शकते का नाही. हा जसा वर्ड आपण बघतो हा काय आहे एखादी संस्था येईल ती म्हणेल की ही ऑथराईज आहे का, ऑथराईज डीलर तुम्हाला पाहिजे असतात किंवा परवानगी पाहिजे असते आणि आरबीआय कुठल्याही एखाद्या संस्थेला परवानगी देईल का म्हणून कोणतंही व्यासपीठ होईल का म्हणून आपल्याला इथे प्रश्नाचं उत्तर मिळते 3. आणि चौथा सुद्धा आपण ऑप्शन समजून घेऊ. परकीय चलनात व्यवहार करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने प्राधिकृत केलेली एखादी बँक प्राधिकृत केलेली आणि ती आरबीआयने केलेली आहे म्हणजे सहसा त्याला मान्यता आहे परवानगी आहे असं तुम्ही म्हणू शकता. पण फॉरेक्स ट्रेडिंग करणारे म्हणजे परकीय आपण म्हणू शकतो किंवा त्याला
कोणतेही व्यासपीठ असू शकत नाही. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे, की हे अधिकृत किंवा परवानगी दिलेलं व्यासपीठ नाही. ठीक आहे. अशा प्रकारे आपण प्रश्न समजून घेतला. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न आहे, भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संस्थेचे मुख्य उद्दिष्ट कोणते आहे? आता इथे मुख्य उद्दिष्ट विचारलेले आहे. मुख्य उद्दिष्ट प्रामुख्याने एकच असते. तर आपण इथे ऑप्शनमध्ये तसे ऑप्शन दिलेले आहेत. आणि ऑप्शनमध्ये आपण बघतो. सुरुवातीला प्रश्न समजून घेऊ व्यवस्थित. तर इथे ऑप्शन आहेत, विधाने आहेत सुरुवातीला. कर्ज वाटप करणे, ग्रामीण औद्योगिकरणाला चालना देणे. क सांगते की कृषी मालाचे सहकारी तत्वांवर विपणन करण्यास प्रोत्साहन देणे. आणि ड आहे स्वस्त दरात कृषी उत्पादन विकणे. अशा प्रकारे विधाने दिलेली आहेत आणि ऑप्शन आपल्याला सांगितलेले आहेत. फक्त ब, अ आणि ड, फक्त क आणि ब आणि क अशा प्रकारे ऑप्शन दिलेले आहेत. तर आपण इथे बघतो की कशाबद्दल विचारलेलं आहे? राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संस्था. आता राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संस्था बऱ्याच जणांना मराठीमधून समजलं नसेल, इंग्लिशमधून पटकन आपल्याला लक्षात येते. जसं नाफेड, तुम्ही म्हणू शकता नॅशनल ऍग्रिकल्चर कॉर्पोरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन. हे जे आहे नाफेड आहे, नाफेड बद्दल विचारलेलं आहे. ठीक आहे. आता नाफेड कशाचं काम करते? नाफेड कर्ज वाटपाचं काम करते का? नाही. कर्ज वाटपाचं काम नाबार्ड आहे किंवा इतर बँक आहे, सहकारी बँक आहेत, प्रायव्हेट बँक आहेत, ते काम करतात. नाफेड ते करत नाही. ग्रामीण औद्योगिकरणाला चालना देणे हे सुद्धा नाफेडचं काम नाही. नाफेडचं काम काय आहे? कृषी मालाचे सहकारी तत्वावर विपणन करण्यास प्रोत्साहन देणे. आता इथे विपणन आलेलं आहे म्हणून विपणन म्हणून तुम्ही तिसरं स्टेटमेंट सुद्धा त्याच्याशी लिंक आहे, संबंध दर्शवते म्हणून ते बरोबर घ्यायला पाहिजे होतं. ठीक आहे. म्हणजे ऑप्शन मध्ये क आपल्याला पाहिजेच होतं. आणि क असणार ऑप्शन 2च आहेत, 3 आणि 4. बरोबर आहे. आणि स्वस्त दरात कृषी उत्पादन विकणे असा काही उद्देश नसतो. स्वस्त दरात विकणे वगैरे असं काही उद्देश नसते. मात्र फक्त एकच मुख्य उद्दिष्ट असते. आता इथे तुम्हाला कीवर्ड सांगते, जेव्हा मुख्य उद्दिष्ट असते तेव्हा एकच ऑप्शन असते. जसं आपण बघतो, कृषी मालाचे सहकारी तत्वावर विपणन करण्यास प्रोत्साहन देणे आणि हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. अशा प्रकारे आता तुमच्यासाठी प्रश्न आहे, नाफेड बद्दल तुम्हाला माहिती सांगायची आहे. नाफेडची स्थापना कधी झाली आणि कार्य तर तुम्हाला माहितीच आहे. नाफेडचा लॉंग फॉर्म सुद्धा इथे दिलेला आहे, नॅशनल ऍग्रिकल्चर कॉर्पोरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन. ठीक आहे. आणि नाफेडची स्थापना कधी झाली हे मात्र तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. याशिवाय तुम्हाला नाबार्ड बद्दल माहिती असेल तर नाबार्डची स्थापना सुद्धा तुम्ही सांगू शकता. आणि नाबार्ड काय काम करते ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. परंतु तुम्हाला नाफेड बद्दल हमखास सांगायचं आहे. तर प्रश्नाचं उत्तर नक्की द्या. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहू. भारतीय अर्थसंकल्पासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? अशा प्रकारे 4 विधाने दिलेले आहेत. नंतर ऑप्शन पाहू. पहिलं विधान सांगते, अविधान सांगते भारतीय अर्थसंकल्पाचा दस्तावेज एकूण जमा खर्च दर्शवतो. दुसरं विधान आहे भारतीय अर्थसंकल्पाचा दस्ताऐवज राजकोषीय तूट दर्शवतो. तिसरा आहे भारतीय अर्थसंकल्पाचा दस्तऐवज प्राथमिक तूट दर्शवितो. आणि चौथा आहे ड आहे भारतीय अर्थसंकल्पाचा दस्तऐवज परिणामकारक महसुली तूट दर्शवतो. इथे आता आपल्याला कन्सेप्टच क्लिअर पाहिजे डायरेक्ट. अशा प्रकारे विधाने दिलेली आहेत. ऑप्शन आहेत अ आणि ब, क आणि ड, फक्त ब आणि वरीलपैकी सर्व. यापैकी आपल्याला आता उत्तर काढायचं आहे. तर आपण बघतो यामध्ये पहिलं स्टेटमेंट पाहू. आता भारतीय अर्थसंकल्पाचा दस्तऐवज एकूण जमा खर्च दर्शवतो. आता कुठल्याही अर्थसंकल्पामध्ये कोणकोणत्या गोष्टी असतात तर ते समजून घ्यायचं आहे. आता यामध्ये एकूण खर्च दर्शवतो. हो, कोणताही अर्थसंकल्प एकूण आवक आणि जावक किती आहे एवढा खर्च तर दर्शवतेच. बरोबर आहे की? म्हणजे हे स्टेटमेंट कसं आहे? बरोबर आहे. शो टोटल रिसिप्ट अँड एक्सपेंडिचर. बरोबर आहे. आवक आणि जावक दर्शवतो म्हणून. दुसरं आहे भारतीय अर्थसंकल्पाचा दस्तावेज राजकोषीय तूट दर्शवतो. राजकोषीय तूट काय असते हे तुम्हाला माहिती आहे का? चला समजून घेऊ. राजकोषीय तूट म्हणजे काय असते? एकूण खर्च आणि एकूण उत्पन्न यातला फरक. राजकोषीय तूट म्हणजे एकूण खर्च आणि एकूण उत्पन्न यातला फरक. आता तुमच्या जवळ समजा आता घरचं एखादं उदाहरण घेतलं आपण, की समजा तुमच्याकडे काय करा, पूर्ण इकॉनॉमिकली तुम्ही बघा की तुमच्याकडे 100च रुपये. आता 100 रुपयामध्ये असताना तुमच्याकडे काय झालं, 120 रुपये खर्च झाला. मग आता तुमच्यावर 20 रुपये काय झालं, ओझं झालं ना. मग अशाच प्रकारे सरकारवर सुद्धा ओझं होत असते, की सरकार अशा पद्धतीने कर्ज घेते आणि त्याचा खर्च किती पद्धतीने होतो, किंवा सरकारकडे एवढं असेट असतात, संपत्ती असते आणि त्यापेक्षा जास्त तर खर्च असतो. बरोबर आहे. म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं 100 रुपये तुमच्याकडे आहेत आणि तुमचा 120 रुपये खर्च झाला, म्हणजे 20 रुपये तुमच्या डोक्यावर पडले. बरोबर आहे की नाही? अशाच प्रकारे आपण राजकोषीय तूट सुद्धा असते. म्हणजे राजकोषीय तूट
जर आपण बघतो एकूण खर्च आणि एकूण उत्पन्न यातला जो फरक असते तो या राजकोषीय तुटीमध्ये दाखवण्यात येतो. म्हणजे हे स्टेटमेंट सुद्धा बरोबर आहे. नंतर आपण बघतो पुढचं स्टेटमेंट आहे क, भारतीय अर्थसंकल्पाचा दस्तावेज प्राथमिक तूट दर्शवतो. आता प्राथमिक तूट म्हणजे काय? राजकोषीय तूट आहे, त्याच्यातून व्याज देयके जर वजा केली तर प्राथमिक तूट आपल्याला भेटते. ठीक आहे, ती झाली प्राथमिक तूट, हे सुद्धा दर्शवत असते. आणि ड विधान काय सांगते? भारतीय अर्थसंकल्पाचा दस्तावेज परिणामकारक महसुली तूट दर्शवतो. अशा प्रकारे आता महसुली तूट काय असते की भांडवली जी काही मालमत्ता तुमच्याकडे असेल त्याच्यासाठी दिलेलं जे काही अनुदान असेल, बरोबर आहे, तर म्हणजेच शकता इथे तूट, महसुली तूट काय कशाला म्हणाल? म्हणजे महसुली परिणामकारक तूट विचारलेली आहे, म्हणून महसुली तूट आहे त्यामधून भांडवली मालमत्तेच्या निर्मितीसाठी झालेले जे काही अनुदान आहे त्यातून जर वजा केलं तर तुम्हाला परिणामकारक तूट भेटते. अशा प्रकारे तुम्ही परिणामकारक महसुली तूट काढू शकता. आणि हे सुद्धा अर्थसंकल्पामध्ये असते. अर्थसंकल्पामध्ये सगळ्या प्रकारच्या तुटी असतात, त्याचं एक डिटेल अनालिसिस असते. जसं राजकोषीय तूट म्हणजे काय, प्राथमिक तूट म्हणजे काय, त्याच्यानंतर महसुली कशाला म्हणतात, भांडवली कशाला म्हणतात, आणि हे सरकारला रिप्रेझेंट करावं लागते. आणि यासाठी अर्थसंकल्प असतात. जसा केंद्राचा वेगळा अर्थसंकल्प असतो तसाच महाराष्ट्राचा सुद्धा अर्थसंकल्प असतो. आणि त्यामध्ये डिटेलपणे कोणत्या योजनेसाठी किती खर्च झालेला आहे हे सगळं दिलेलं असते. आणि अर्थसंकल्पावर आधारित आपल्याला 2 ते 3 प्रश्न किंवा 1-2 प्रश्न हमखास ग्रुप बी आणि ग्रुप सी एक्झाम मध्ये पाहायला भेटतात, शक्यतो प्रिलिम्स मध्ये. लक्षात ठेवा. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर इथे आपण बघतो की सगळे विधाने अर्थसंकल्पाच्या याच्यामध्ये आलेले आहेत, म्हणून वरीलपैकी सर्व हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. अशा प्रकारे आपण हा प्रश्न अनालिसिस केला. अशा प्रकारे पूर्ण इकॉनॉमिक्सचे प्रश्न म्हणजे अर्थव्यवस्थेवरील प्रश्न आपण इथे अनालिसिस केले. तर जे काही डाऊट्स असतील, सजेशन असतील किंवा ऑब्जेक्शन असतील किंवा कुठलीही गोष्ट असो, तुम्ही बिनधास्तपणे कमेंट बॉक्समध्ये बोलू शकता, सांगू शकता. लेक्चर संबंधित काही प्रॉब्लेम असेल, काहीही असो, तुम्ही बिनधास्तपणे कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि आजचं हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं ते सुद्धा नक्की सांगा. तर भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसह. पुढे सुद्धा आपण पेपर आहेत, ग्रुप सी चे पेपर आहेत, ते सुद्धा अनालिसिस करणार आहोत. आणि बाकी कुठले पेपर तुम्हाला अनालिसिस पाहिजे असेल तर ते सुद्धा तुम्ही मला सांगू शकता. तर भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसह पुढील भागामध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद.